सोकून पडत येडीन वाकडी मला दवाखान्यात नाही तर कुठतरी न्या बाई. थांब मला ना होत होतं जरा झोपलो मी. उठल्यावर मग बघू आपण काहीतरी दवाखान्यात जाऊ नाही तर एखादा मानसिक बिनसिक बघू. जाऊ चल उरकी तुम्ही जाऊ चल काय म्हणा बघितलं पाहिजे होतंय म्हणल्यावर. मला माहितीये तुम्ही कोणत्या कारणासाठी माझ्याकडे येतात. या मी आहे इथे. महाराज हिला आहे ना खूप वाईट वाईट स्वप्न पडतात. स्वप्नात रडती किंचाळती आहे. बघा ना काय झालंय तिला. ही बाय पापी ही बाय पापी ही बाय पापी. महाराज तुम्ही म्हणले पापी आहे. काय पाप केलं हो तिने? काय पाप केलं महाराज मी? तूच विचार करतो काय पाप केलं. मी काय पाप केलंय महाराज? असं तू एका बाईचं वाटोळं करायचं ठरवलं होतं. कुणाचं वाटोळं करायचा विचार आणला रे? अरे सांग ना. मी विचारतो इतक्या वेळ काय झालं? मी नाही कोणाचं वाटूळ काय केलं. कोणाचं विचार नाही माझं काही तसलं. माझ्या मनात येत नाही तसलं काय. मी कशाला काय करू कोणाचं काय? महाराज कसं काय म्हणतात? महाराज काय काही म्हण. महाराज ऐकून का आपल्या घरात करायचं? महाराज कसं काय म्हणत? महाराज काही सांगन मग काही करायचं का? काय कसं सांगत? महाराज येते पैशासाठी काही करते ते. त्यांच्या नका डोक्यात घेऊ काही. मी खोटं बोलत असलं तर पोरी मी इथंच सोडून देतो महाराज. पण महाराज खोटं बोलत नाही हे मला माहिती आहे. पण तू खोटं बोलते का नाही हे मला माहित नाही ना. मी कशाला खोटं बोलू? की महाराज पैशासाठी काही सांगन काही बोलन आणि तेच ऐकायचं आणि तेच आपल्या घरात आणखी भांडणं लावायची का? हे काय कोणत्या बाहेर काय करीन काय का असं काय माया का आहे का काही दावा? तुम्ही काय ते महाराज नादी लागलात. की महाराज काही सांगन पैशासाठी काही करीन आणि तुम्ही मला दवाखान्यात नाही सोडून इथं ह्या महाराज पुढं कोणाला मांडले मला? महाराज जास्त खरं का दवाखान्यात जास्त खरं? एक तर माझ्या डोकं पार वावडू झाले. तुम्हाला बसायचं बसा ते महाराज आणि तुम्ही मी चालले माझी. खरं काय ते तुला सांगतो. सांगा सांगा महाराज. तुम्हीच सांगा आता काय ते. तुमच्या शेजारी एक बाई राहते. त्या बाईचं काय? हिची आणि त्या दुसऱ्या बाईची भांडणं लागली होती. हा वावरात लागली होती तिची भांडण. त्या बाईचं वाटोळं करायचं ह्या बाईच्या डोक्यात. ही तिचं वाटोळं करणारच आहे. दोघींना वाचायचं तुझ्याच हातात आहे. जा आता तूच बघ. तुला वाचवायला गेलाय. अरे ओ काय पळता तुम्ही? तुला काय करायचंय? आईला तुला काय करायचं? जाऊ द्या पळून द्यावा. आपलं काय तसं बी वाजायलाच कमी नाही. कसं काय एवढं इकडे आलं तुम्ही? तिथून पुढे हेटत बसली मला काय माहित. महाराजांसंग बोललो बोललो महाराजांनी मला काय सांगायचं ते सांगितलंय. चला आता घरी. बरं उतरते. पोरगा येणार आहे मी त्याला घेऊन येतो. बाया कशाला ती पोरग यायचंय? आता बरा तमाशा आहे का ते? आणखी कुठं नाही तर कुठं नाही.
आपलं चाललंय कांगडं कोंबडं आणि ती काय आलं पोराय त्याला काय माहिती झालं तर ते जायचं निघून इथून आणि आणखी भांडणाचा कार